न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 25 जानेवारीपासून खापा येथे मठाचे वास्तुपूजन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि गुरु दीक्षा कार्यक्रम। सावनेर तालुक्यातील खापा येथील वीरशैव लिंगायत समाज मठ संस्थान खापातर्फे येत्या 25 ते 26 जानेवारीला मठाचे वास्तुपूजन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि गुरु दीक्षा असा 2 दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सदर कार्यक्रम वीरशैव लिंगायत मठ माळीपुरा खापा येथे होणार असून जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहेत। दरम्यान रविवार दिनांक 25 जानेवारीला सकाळी 9 वाजता श्री शंख प्रतिष्ठा व मिरवणूक, यानंतर सकाळी 10 वाजता मठाचे वास्तुपूजन, तसेच सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत श्री गणेश व श्री बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत 108 सद्गुरू श्री सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज व श्री 108 श्री शिवशंकर शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन होणार आहे। सायंकाळी 5 ते 9 या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच सोमवार दिनांक 26 जानेवारीला सकाळी 10 वाजता वीरशैव लिंगायत मठ संस्थान खापा येथे 108 सद्गुरू श्री सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेरडा मठ संस्थान जिल्हा बुलढाणा यांचा गुरुदीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी या दोन्ही दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। यावेळी श्री कैलास सुधाकरराव कापसे, अध्यक्ष श्री आनंद बाबूरावजी मेनकुडे, उपाध्यक्ष श्री योगेश मधुकरराव दिवे, सचिव श्री शेखर उमाकातजी आवते, सहसचिव श्री सागर अण्णाजी आवते, कोषाध्यक्ष श्री राजेंद्र महादेवराव कापसे, श्री विलास सुरेंद्रजी आवते, श्री दिनेश विश्वनाथजी कापसे, श्री अतुल उमाकातजी आवते, श्री मिलिंद चंद्रशेखरजी कापसे, श्री पंकज रत्नाकरजी नांदेकर, श्री नितीन मोरेश्वरजी आवते, श्री अमोल दिवाकरजी आवते, तसेच सल्लागार मंडळातील श्री मनोज सुधाकरराव आवते, श्री अरुण महादेवराव कापसे, श्री अनिल घनश्यामजी मेनकुडे, श्री रत्नाकर विठोबाजी नांदेकर, श्री किशोर संभाजी आवते आदी मान्यवर उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।